नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी महेश श्रीनिवास हेलगट्टे। राज्यसेवा 2022च्या परीक्षेमध्ये माझा महाराष्ट्रातून 16वा रँक आहे व उपजिल्हाधिकारीपदी माझी निवड झालेली आहे। शारदा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण 21 जुलै रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिव्हिजनची बॅच लॉन्च करत आहोत। पॉलिटी या विषयाची रिव्हिजनची बॅच आपण लॉन्च करीत आहोत। जर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे 120 प्लस स्कोर घेऊन जर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये 120 प्लस जर स्कोर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी पॉलिटी हा विषय खूप महत्त्वाचा आहे। पॉलिटी या विषयामध्ये आपल्याला 15 पैकी 12 प्लस किंवा 13, 14, 15 असे आपल्याला क्वेश्चन बरोबर येणं आवश्यक आहे, तरच आपल्याला 120 प्लस स्कोर होईल। आणि 120 प्लस आपला जर स्कोर असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी एकदम फ्रीली करता येईल। तर या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅच बद्दल माहिती देणार आहे आणि सोबतच मागच्या 2020, 21, 22 आणि 23च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरचं एक शॉर्ट अनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे। तर पॉलिटी या विषयाबद्दल दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण पॉलिटी हा विषय बऱ्यापैकी स्कोरिंग मानला जातो। तर त्याची कारण दोन आहेत। एक म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले जे इतर विषय आहेत कंपॅरेटिव्हली, तर त्यांच्यामध्ये आणि पॉलिटीमध्ये दोन फरक आहेत। तो म्हणजे पहिला म्हणजे त्याच्यामध्ये सोर्सेसचा पॉलिटी या विषयासाठी आपल्याला एक चांगला सोर्स किंवा एकमेव असा सोर्स ऍटलिस्ट पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं एकच सोर्स आहे आणि तो म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक। त्यामुळे एकच सोर्स असल्यामुळे आपल्याला गॅरंटीड सांगता येऊ शकतं की तिथून क्वेश्चन्स येतात आणि बऱ्यापैकी म्हणजे 15 पैकी 12, 13, 14 पर्यंत क्वेश्चन त्या पुस्तकातून येतात, डिपेंडिंग म्हणजे त्यावेळेसच्या पेपर लेवलवर। तर आपल्याला सोर्स माहित आहे। आणि दुसरं म्हणजे काही ट्रिक्स आहेत। म्हणजे समजा आपण पॉलिटीमध्ये एक पेपर सॉल्व्हिंग अप्रोच जर आपल्याकडे डेव्हलप झाला तर आपण आरामात 12 प्लस स्कोर घेऊन जाऊ शकतो। जसे की कोणते कीवर्ड्स आहेत, आयोग कुठं प्रश्न विचारतं, नेहमीच्या आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या जागा कोणत्या आहेत, हे जर आपल्याला समजलं तर आपण पॉलिटी या विषयामध्ये आरामात स्कोर चांगला मार्क्स घेऊ शकतो। माझे स्वतःचे चारही पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये 12 प्लस म्हणजे माझे क्वेश्चन बरोबर आलेले आहेत। एकामध्ये मला वाटतं दोन पेपरमध्ये 13 आहेत आणि एका पेपरमध्ये 14 आहेत। तर यामधून एक सांगता येतं की पॉलिटीमध्ये आपल्याला एक चांगला अप्रोच भेटला तर आपण चांगले मार्क्स डेफिनेटली आणू शकतो। तर आपण अनालिसिस बघूया। तर बघा याचं मी 2-3 याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। आपल्या पूर्ण म्हणजे पेपर मधले जे आपले टॉपिक्स आहेत, पेपर मधले आपले जे बुक मधले किंवा सिलेबस मधले जे टॉपिक्स आहेत तर त्यांचं मी 2-3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। तर बघा त्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे, तो म्हणजे आपलं कोर पॉलिटी, बेसिक स्कोर पॉलिटी हा पहिला पॉइंट आहे आपला। तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, घटना निर्मिती, प्रस्तावना, तरीच आपल्या घटनेची बेसिक वैशिष्ट्य हे पॉइंट, त्याच्यानंतर संघ आणि देश म्हणजे आपलं टेरिटोरीज, युनियन आणि त्याचे टेरिटोरीज, त्याच्यानंतर नागरिकत्व, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, कर्तव्य, त्याच्यानंतर घटना दुरुस्ती, बेसिक स्ट्रक्चर, आणीबाणी, केंद्र राज्य संबंध, राज्य संबंध। बेसिक कोर पॉलिटी म्हणजे काय, तर लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधले पहिले 11 जे टॉपिक आहेत तर ते टॉपिक्स आपण एका गटामध्ये केलेले आहेत। त्यानंतर संसद, राज्य विधिमंडळ आणि न्यायव्यवस्था हे टॉपिक आपण एका गटामध्ये केलेले आहेत। हा दुसरा गट आहे। त्याच्यानंतर एक तिसरा गट आपण केलेला आहे, तो म्हणजे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्थांचा। आणि एक शेवटी चौथा घटक आपण केलेला आहे, तो म्हणजे पॉलिटी पार्ट 2 मेन सिलेबसचा। तर या अनालिसिस मध्ये बघा 2020, 21, 22 आणि 23 2020, 21, 22 आणि 23 तर याच्यामध्ये जर बघितलं तर बेसिक कोर पॉलिटी म्हणजे लक्ष्मीकांत सरांचे पहिले 11 टॉपिक जे आहेत तर त्याच्यावर डेफिनेटली येणारे म्हणजे फिक्स येणारे असे 5 क्वेश्चन आहेत। म्हणजे 15 पैकी 5 क्वेश्चन या आपल्या 11 टॉपिक्सवर आहेत। म्हणजे या 5 पैकी आपला एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे। इथं आपल्याला पूर्ण आउट ऑफ म्हणजे क्लीन स्वीप पाहिजे, 5 पैकी 5 क्वेश्चन आपले बरोबर आले पाहिजेत। त्याच्यानंतर दुसरा गट जो आहे तो केंद्र सरकार, त्याच्यामध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि संसद, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये परत अनुसूचित क्षेत्र आहेत, आदिवासी क्षेत्र आहेत, त्याच्यानंतर पंचायत राज संदर्भातलं फक्त घटनात्मक पार्ट म्हणजे आपल्या घटनेत जी कलम दिलेली आहेत तेवढी कलम आणि न्यायव्यवस्था। तर हा जो सेक्शन आहे तर या सेक्शनवर जवळपास बघा 7, 5 आणि 3 एवढी क्वेश्चन येतात। मग या याच्यामध्ये पण आपल्याला
90% स्कोर पाहिजे, म्हणजे 7 पैकी आपले 6 आले पाहिजेत, परत 5 पैकी 4 आले पाहिजेत किंवा 5 आले पाहिजेत. तर इथं बघा, इथं फक्त आपल्याला काही एखादा क्वेश्चन अवघड असतो, जसं की समजा इथं नागालँड आहे, ज्याला माहित आहे तो, म्हणजे ज्याचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास झालाय किंवा लक्ष्मीकांत सरांचं बुक ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने केलंय, तर तो हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पण समजा आपला इन जनरल जरी एक बाकीचा जरी अभ्यास असला तरी पण आपण बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. किंवा इथं जिल्हा न्यायाधीशाबाबत आहे, तर असा एक किंवा महाराष्ट्र विधान परिषदेबद्दल थोडासा आणखीन पुढे गेलेला क्वेश्चन आहे, तर हे क्वेश्चन आपले थोडेसा म्हणजे चुकू शकतात किंवा बरोबर येऊ शकतात, अशा स्वरूपाचे क्वेश्चन आहेत. मग इथं आपल्याला 7 पैकी 6 आले पाहिजेत किंवा 5 पैकी 4 आले पाहिजेत. तर या सेक्शन मध्ये आपल्याला 90% किंवा 80 to 90% असा स्कोर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. तर याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला आपण, तर एक जवळपास 10-12 घटनात्मक, त्यातल्या त्यात पण 4-5 जे बॉडीज आहेत घटनात्मक आणि बिगर घटनात्मक, अशा 4-5 बॉडीज महत्वाच्या आहेत. आपले कॅग, युपीएससी, इलेक्शन कमिशन या बॉडीज, तसेच इतर म्हणजे घटनात्मक नसलेल्या म्हणजे बिगर घटनात्मक मध्ये ह्युमन राईट्स कमिशन असेल, महिला आयोग असेल, तर आदिवासी आयोग, मागासवर्गीय आयोग, असे काही आयोग आहेत. तर या आयोगावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं, जसं एक क्वेश्चन आणि शेवटच्या 2 परीक्षेमध्ये त्यांचं वेटेज आयोगानं वाढवलेलं आहे. तर इथं सुद्धा आपल्याला जर आपण एक चार्ट स्वरूपात किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने जर केलं, फक्त प्रिलिम्स मध्ये जर बघितलं तर आयोग आपल्याला फक्त म्हणजे वरच्या लेअरला आणि फॅक्च्युअल गोष्टी विचारतं, जसं की सदस्य संख्या कधी स्थापन झाल्या, जसं इथं विचारलंय महिला पहिल्या अध्यक्षा कोण आहेत, ठीक आहे, त्यांचा काय म्हणतात टर्म किती आहे त्या अध्यक्षांची, अशा बेसिक गोष्टी किंवा त्याचे आयोगाची कर्तव्य काय आहेत, अशा बेसिक गोष्टी विचारतं. किंवा कोणत्या संस्था घटनात्मक आहेत, कोणत्या बिगर घटनात्मक आहेत, अशा बेसिक गोष्टी आयोग विचारत असतं. त्याच्यामुळे हा पण टॉपिक जर आपण केला तर आपल्याला इथं 3 पैकी म्हणजे 50% तरी आपल्याला स्कोर आणता आला पाहिजे किंवा मोर दॅन 50%. 3 पैकी 2 असतील, 1 पैकी 1. तर हे बघा, कॅग तुमचं एक पेजचं कॅगचा म्हणजे तुमचं 1 पेज मध्ये कॅग कम्प्लीट होतं आणि तिथं तुम्हाला 1 मार्क देऊन जातं. तर अशा गोष्टी जर नीट केल्या तर तुम्हाला परत इथं आपल्याला 3 पैकी 2 क्वेश्चन आणता येऊ शकतात. म्हणजे आतापर्यंत आपला 1 आणि 2 क्वेश्चन गेलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट म्हणजे आपण एक सेपरेट सेक्शन केलेला आहे, पॉलिटी पार्ट 2, किंवा तो मेन्सचा सिलेबस आहे, किंवा ह्याच्यामध्ये इतर आणखीन काही पॉईंट्स आहेत जे आपल्या नॉर्मल म्हणजे एवढे जे पॉईंट्स आहेत 12 क्वेश्चन, जवळपास 12 क्वेश्चन 12 ते 13 क्वेश्चन हे सगळे अगोदरचे सगळे लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधून कव्हर होतात. पण जो खालचा पार्ट आहे तो म्हणजे शक्यतो ज्या मुलांनी मेन्सची तयारी केली असेल तर त्यांना तो पार्ट इझी जाऊ शकतो किंवा त्यातले क्वेश्चन येऊ शकतात. तर याच्यामध्ये काय, जसं सचिवालय बद्दल विचारले, राष्ट्रीय युवक धोरण बद्दल विचारले, किंवा पॉलिटिकल पार्टीज बद्दलचे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर या क्वेश्चन मध्ये पण सुद्धा आपण काही क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो, जसं की पंचशील तत्वे आहेत, हा क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह करता येऊ शकतो. राजकीय पक्षाची स्थापना हा एलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. किंवा स्वामित्व योजना आहे, जर तुम्ही थोडंसं त्यावेळेस करंट जर व्यवस्थित केलं असेल किंवा इकॉनॉमीच्या अँगलनं पण तुम्ही जर इकॉनॉमीमध्ये थोडा अभ्यास केला असेल तर स्वामित्व योजना तुम्हाला म्हणजे आपल्या जनरल नॉलेजमध्ये आपण एवढा सगळा अभ्यास करत असतो वेगवेगळ्या विषयाचा, तर कुठे ना कुठे आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सचिवालयाचा आता हा थोडासा अवघड आहे. हा राष्ट्रीय युवक धोरण हा आपला GS3चा म्हणजे ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांचा. तर इथं पण आपण 3 पैकी 1 क्वेश्चन आपण आणू शकतो. 3 पैकी 1 क्वेश्चन आपण आणू शकतो जर आपण अशा तऱ्हेनं म्हणजे या आता हा कसा आहे, तुम्ही एवढा अभ्यास केलात तर तुम्हाला एवढे क्वेश्चन येणार आहेत. हा पार्ट जो 10वा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढा अभ्यास केलात तर तुम्हाला एवढे क्वेश्चन येतील. पण हा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एवढा अभ्यास केलात तर तुम्हाला एवढे क्वेश्चन यातून येणार आहेत. मग आपलं टार्गेट काय पाहिजे की हे जे पहिले पॉईंट्स आहेत बिगर घटनात्मक आणि घटनात्मक संस्थापर्यंतचे जे पॉईंट्स आहेत इथे जवळपास तुमचे 12 क्वेश्चन येतात. 12 ते 13 क्वेश्चन किंवा थोडेफार कमी बनवू शकतात. जसं इथं बघितलं तर तुम्हाला इथं 10 क्वेश्चन दिसतात कारण खाली 4-5 क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्हाला 12 क्वेश्चन ऍव्हरेज जर बघितलं तर 12 क्वेश्चन इथं येऊ शकतात. म्हणून आपलं टार्गेट इथंपर्यंत असलं पाहिजे. तर हे टॉपिक सगळे आपल्याला काय म्हणतात इफिशियन्सी वाढवणारे किंवा कॉस्ट बेनिफिट रेशो आपण कमी एफर्ट्स मध्ये मॅक्सिमम इथं आउटपुट आणू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, प्रिलिम्स मध्ये एक आयोगाचा फंड असतो. तुम्ही म्हणाल की आता इथं 10 आलेले आहेत तर हे कसं काय, तर याचं कारण असं आहे प्रिलिम्स मध्ये एक आयोगाचा फंड असतो की आयोग दरवर्षी 2 सब्जेक्ट जे आहेत 2 विषयांना अवघड करत असतं. कोणत्या तरी 2-3 विषयांना अवघड करतं, 1-2 विषय मॉडरेट ठेवतं आणि 1-2 विषय इझी करतं. मग जर आयोगाला एखादा सब्जेक्ट जर अवघड करायचा असेल तर आयोगाला काही सिलेबसच्या बाहेरचं विचारता येत नाही. मग आयोग काय करणार तर त्याच सब्जेक्टमध्ये मेन्सचे टॉपिक जास्त विचारणार किंवा जे इतर पेरिफेरीचे टॉपिक आहेत. समजा तुम्ही भूगोलामध्ये गेलात तर नॉर्मली आयोग काय भारताच्या भूगोलावर 1-2 क्वेश्चन विचारतो. पण आता आयोगाला जर आयोगाला भूगोलाचा पेपर अवघड करायचा आहे तर भूगोलावर मग त्या वर्षी आयोग काय करणार
तर इंडियाच्या भूगोलवर म्हणजे भारताच्या भूगोलावर 4-5 क्वेश्चन विचारणार, किंवा त्यात पण जगाच्या भूगोलवर मग कुठल्या तरी नद्या, त्यांच्या जोड्या, त्यांची शहरं, असं म्हणजे एकदम पेरिफेरीचे इकडून तिकडून जे कुठल्याही सोर्समध्ये कदाचित आपल्याला एका फिक्स सोर्स मधून आपल्याला सापडणार नाहीत असे. मग इथं पण आयोगाने तसंच केले. थोडंसं पेपर अवघड करण्यासाठी मग आयोगाने काय केले, जे नॉन कन्व्हेन्शनल टॉपिक आहेत त्या टॉपिकचं वेटेज थोडंसं आयोगानं वाढवलेलं आहे. पण मग आपण आता कसं होतं, इथे जरी आपण समजा हे टॉपिक आपले कव्हर झाले नाहीत, तर आपण काय करा, दुसऱ्या विषयामध्ये जो इझी आलाय तिथं टॅकल आपण करू शकतो. म्हणून एकंदरीत प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपली प्लॅनिंग किंवा आपली स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, की आपले 15 पैकी 12 क्वेश्चन जे फिक्स कॅटेगरीतून येतात, की म्हणजे त्याचे काही फिक्स सोर्सेस आहेत आणि त्याच्यातून ते आपल्याला येणारच आहेत. तर आपलं टार्गेट त्या 12 क्वेश्चनवर असलं पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टला हे लागू होतं, सायन्स असेल प्रत्येक सब्जेक्टला. आणि जे बाकीचे 2-3 क्वेश्चन आहेत त्या 2-3 क्वेश्चन मध्ये आपल्याला लॉजिकली खेळायचं आहे. मग ते आपल्याला म्हणजे मॅक्सिमम आपल्याला लॉजिक लावून काही होते का, किंवा आपलं इकडलं तिकडलं नॉलेज आपण कुठेतरी दुसरा अभ्यास केलेला असतो, करंटमध्ये वाचलेला असतं, तर त्यातून ते आणता येते का. पण त्याचा जास्त विचार करायचा नाही, जे आपल्या हातात आहेत त्या गोष्टींचा विचार करायचा. तर एकंदरीत असं प्लॅनिंग आहे. तुम्ही इथं 5 पैकी 5 काढले आणि इथं 6 पैकी किंवा 7 पैकी 5 काढले, तर 10 तुमच्या इथंच झाले. आणि पुढच्या 5 क्वेश्चन मध्ये तुम्ही आणखीन 2 जरी आणले, म्हणजे 50% जरी आणले, तर तुमचे 12 क्वेश्चन आपोआप बरोबर येत आहेत. त्याच्यामुळे आपलं फोकस इथं असलं पाहिजे, इथं एक पण सिली मिस्टेक झाली नाही पाहिजे आणि इथं एक पण सिली मिस्टेक झाली नाही पाहिजे. मग त्यासाठी पॉलिटीमध्ये आपल्याला कीवर्ड्स महत्वाचे आहेत, की आयोग कुठं गंडवतं हे कळालं पाहिजे. नाहीतर मोस्ट ऑफ द मुलांना येत सगळं असतं पण सिली मिस्टेक होऊन बाहेर येतात, मग मी हे बघितलंच नाही, मला हे लक्षात आलंच नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर अप्रोचची गरज आहे. तर हे सिलेबसचं असं अनालिसिस आहे. तर आपण आता बॅच बद्दल माहिती घेऊया. ठीक आहे. तर आता ही पॉलिटीची रिव्हिजन बॅच आहे. तर यामध्ये आपल्याला जवळपास 9 ते 10 तास आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि प्रॉपर म्हणजे आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही नोट्स दिल्या जात असतील. शक्यतो तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच नोट्स घेऊन या, कारण लास्ट मोमेंटला नोट्स दुसऱ्या नोट्स बघितलं तर ते जास्त फायद्याचं नाही होत. त्याच्यामुळं तुमच्याच नोट्स तुमच्या समोर असू द्या, बाकी इथून पण तुम्हाला नोट्स दिलेले असतील. पण या 9 तासामध्ये आपल्याला मॅक्सिमम युटिलाइज करायचं आहे. जो आपण जे मी पहिले 2 पॉईंट सांगितले, बेसिक कोर पॉलिटी आणि संसद विधिमंडळ, हा जो पॉईंट आहे, या 10 क्वेश्चन ते 12 क्वेश्चन हे आपलं मेन टार्गेट असणार आहे या 9 तासामध्ये. तर आपण ते टॉपिक सर्व कव्हर करणार आहोत. आणि यामधला जो घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्थांचा जो पार्ट आहे, तर याच्या आपण कम्पॅरेटिव्ह म्हणजे चार्ट फॉर्मॅट मधल्या असलेल्या ज्या माझ्या नोट्स आहेत, तर त्या नोट्स आपण या पार्टसाठी देणार आहोत. आणि जर आपल्याला वेळ परमिट झाली, म्हणजे आपल्याला जर आपला सिलेबस वेळेमध्ये जर चांगला उरकला किंवा थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक असेल, तर आपण आणखीन काही पेरिफेरीचे टॉपिक, जसं की युनियन टेरिटरीचा टॉपिक आहे, किंवा राज्यांसाठी विशेष तरतुदी असणारा टॉपिक आहे, किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, असे काही जे वेगवेगळे टॉपिक आहेत, तर ते पण टॉपिक आपण जास्तीत पद्धतीने म्हणजे मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आणि घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्थांचा, जसं मी आता सांगितलं, तुम्हाला एक चार्ट दिला जाईल आणि जर वेळ मिळाला तर आपण तो चार्ट पण डिस्कस करणार आहोत, किंवा मग आपण एखादा ऑनलाईन व्हिडिओ आपण त्यावर टाकूया जर आपल्याला वेळ नाही मिळाला तर. तर अशा पद्धतीने बॅच आहे. तर ज्यांना जॉईन करायचं असेल, बॅच मध्ये तुम्हाला एक म्हणजे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना एक ऑनलाईनचा व्ह्यू सुद्धा मोफत मिळणार आहे. तर आणि बॅचची कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सुद्धा उपयुक्त असणार आहे. इथं आपण शॉर्ट प्रिंटेड स्वरूपात काही नोट्स तुम्हाला दिल्या जातील, पण शक्यतो तुम्ही तुमच्या ज्या नेहमी वाचत आलेल्या नोट्स आहेत त्याच आणा, कारण एक्झाम आता 15-20 दिवसावर राहिलेली आहे. तर अशा वेळी आपल्याच नोट्स वाचणं जास्त फायद्याचं आहे. तर तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर शारदा अकॅडमीच्या पत्त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.